हुकुमशाह हे मुळी कमालीचे घाबरट असतात. होय, हे सत्य आहे. आणि या सत्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे एक सामान्य शिपाई ते एखाद्या राष्ट्राचा प्रमुख या प्रवासात त्यांनी केलेली कट कारस्थानं किंवा एखाद्या राष्ट्राचा प्रमुख झाल्यानंतरनं त्यांनी जे काही घेतलेले निर्णय असू दे, त्यांनी छेडलेली युद्ध असू दे किंवा एखाद्या समाजावर व्यक्तीवर केलेले अनन्वित अत्याचार असू दे, या साऱ्यांची भीती कुठे ना कुठे त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असते. आपण केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध म्हणून कोणीतरी उभं राहील आणि आपला कार्यक्रम वाजवल, ही भीती त्यांच्या मनात असते. आणि यातूनच या अशा हुकुमशहांच्या अगदी चित्रविचित्र गोष्टींची निर्मिती होती. त्यांच्या सुरक्षिततेसाठी अगदी नको त्या गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात. आता नुकतंच 2 दिवसांमधलं उदाहरण घ्या ना, पुतीन आणि त्यांची पूप सुटकेस. आता मराठीत जास्त समजून सांगायचं झालं तर हा विषय जास्त क्लिष्ट होईल आणि आपण माहितीपर व्हिडिओ बनवतो, त्यामुळं आपण सामान्य आणि चांगल्या शब्दांचा वापर करून ही पूप सुटकेस आणि याच्या मागची गडबड नक्की काय ते समजून घेऊयात. आपण हॉलिवूडमधले असंख्य पिक्चर असू देत किंवा सध्याचा वेबसिरीजला जो स्पाय जॉनर चालू आहे त्यातल्या ट्रेंडिंगला असणाऱ्या आपण वेबसिरीज बघा किंवा मी स्वतः लिहिलेलं कोझादे पुस्तक असू दे. जग दिसते कसे आणि मुळात जग असते कसे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या साऱ्यातून नक्कीच समोर येऊन जातात. तर सध्या जगभर चर्चेचा विषय आहे तो म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या पूप सुटकेसचा. तर विषय असा आहे की थांबा विषय तुम्हाला सविस्तर सांगतो. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. लोक व्हिडिओ आवर्जून बघतायत, त्यांना आपली माहिती आवडते, लोक व्यक्त पण होतात, पण कदाचित कामाच्या गडबडीत त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओला लाईक करणं हे कुठंतरी राहून जात आहे. तर असं व्हायला नको, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ पॉज करून चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आता पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूयात. तर आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आपल्या सुरक्षिततेसाठी बरेच दक्ष असतात. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय, कुठलाही राष्ट्रप्रमुख बाहेर देशात गेल्यावर तेवढी काळजी तर घेतोच की, पण तुम्ही म्हणताय तेवढे प्रकरण साधं आणि सोपं नाही. या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात पुतीन आपले बायोलॉजिकल वेस्ट म्हणजेच त्यांनी त्यांची विष्ठासुद्धा त्या देशाच्या ड्रेनेजमध्ये विसर्जित होऊ दिली नाही. आता गोष्ट तशी खूप लहान आहे, परंतु पुतीन स्वतःच्या सुरक्षिततेविषयी किती दक्ष असतात हे यातून आपल्याला कळून येतं. यातून काय होणार आहे हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचा विषय असा आहे की पुतीनची जी विष्ठा आहे त्या विष्ठेचं परीक्षण करून त्याच्या तब्येतीची परिस्थिती त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला दुश्मनाला त्याच्यावरती रिसर्च करून त्याची माहिती कळू शकते आणि यातून पुतीन यांच्या शरीरासाठी घातक असलेल्या काही गोष्टींचा वापर त्यांच्या विरोधात दुश्मन यांना त्या कारणाने करू शकतो. हे त्यामागील प्रमुख कारण आहे. याकरताच पुतीन ही काळजी घेत असतात. महासत्तेचा डोलारा हाकत असताना जगासह देशांतर्गत कित्येक विरोधक आपल्या मारणावर टिपून आहेत हे पुतीन चांगलेच जाणतात, त्यामुळे ते इतकी काळजी घेत असतात. आता पुतीनचा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर एक 55-60चा आडदांड गडी एकाच वेळी अमेरिकेसह युरोपचीही कशी जिरवतो यावर चर्चा होत नसेल तरच नव्हे. हातात स्नायपर घेतलेले शर्टलेस पुतीनला सगळीकडे झळकावून फिअरलेस पुतीनचा PR जगभर सातत्याने सुरू असतो. पण असं असलं तरी पुतीन यांचं खरं वय हे 72 वर्ष आहे आणि ज्या देशात हुकुमशाही कारभार होत असतो तेथील सत्यांतरे ही रक्तरंजित असतात. हे पुतीन चांगलेच जाणतात, कारण ते देखील नको ते उद्योग करून आज राष्ट्रप्रमुख झाले. नाहीतर एखाद्या KGB एजंटने म्हणजे एखाद्या स्पाय एजंटने देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचतो ही गोष्ट काही साधी नाही आणि ते देखील लोकशाही नसलेल्या या देशात. त्यामुळे पुतीन यांच्या कर्तृत्वाचा आलेख किती वरती गेलेला आहे याची तुम्हाला जाणीव या अनुषंगाने होईल. सारं काही सरकारच्या मालकीचे असणे ही सर्वसाधारणपणे साम्यवादाची बेसलाईन समजून विचार केला तर 1995 ते 2000 या काळात रशियाने कूच बदलून खाजगीकरण स्वीकारले. अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण झाले व ज्याची कुवत नाईक देशाच्या प्रमुख संस्थांचे वाटप करण्यात आले. या साऱ्यातून एक अनिर्बंध अनागोंदी सुरू झाली. रशियाचे तेव्हाचे प्रमुख असलेल्या बोरिस येल्त्सिन यातील ही अनागोंदी थांबवणे अगदी हाताबाहेर होऊन गेले.
त्यात असणारे त्यांचे दारूचे व्यसन यामुळं त्यांना हे प्रकरण जरा जास्तच जड वाटत होते. असं असताना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग या शहरातील उपमहापौर अचानकपणे पुढे येतो. मी देशाची, तुमची आणि तुमच्या मुलीची काळजी घेतो, हे सारं सांभाळतो असे आश्वासन देतो आणि पाहता पाहता तो माणूस रशिया ताब्यात घेतो. या माणसाचं नाव म्हणजे व्लादिमीर पुतिन होय. पुतिन यांनी सत्तेत येताच सर्वप्रथम देशातील मीडियावर अंकुश लावला. त्यांना सल्ला देण्यासाठी जे सल्लागार मंडळ असतं तेच बरखास्त करून टाकलं आणि आपल्याला अडसर ठरू शकतील किंवा अडसर आहेत अशा व्यक्ती एका मागून एक गायब करत स्वतःचा खुंटा अधिक मजबूत केला. रशियन घटनेनुसार 2 पेक्षा अधिक काळ देशाचा राष्ट्राध्यक्ष कुणीही राहू शकत नाही. परंतु पुतिन यांनी सत्तेत आल्यानंतर घटना दुरुस्ती करून स्वतःचा कार्यकाळ हा अनियमित वेळेसाठी वाढवून देशाचं अध्यक्षपद तहहयात स्वतःकडे ठेवून घेतलं. राष्ट्रप्रेमाचा वापर करून पुतिन यांनी अक्षरशः साऱ्या देशाला नादी लावलं आणि त्यामुळे पुतिन विरोधात कोणी विरोधक प्रखरपणे उभा राहिला नाही आणि पुतिन यांनी कुणाला उभंही राहू दिलं नाही. रशियातील चेचन्या हे ठिकाण म्हणजे रशियातील मुस्लिम बहुल प्रांत. सोव्हिएत संघाच्या पतनानंतर चेचन्याचं स्वतंत्र राष्ट्र होण्याची मनीषा होती. याच गोष्टीला रशियाचा कडवा विरोध होता. यासाठी चेचन्याने 1994 ते 1996 या काळात या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी युद्धालाही सामोरं जावं लागलं. परंतु या चेचन्या काही केल्या यशस्वी झाले नाही आणि रशियाला देखील चेचन्यामधील बंडखोरांचे बंड पूर्णपणे शमवता आले नाही. पुढे पुतिन सत्तेत आल्यावर हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे करून साऱ्या रशियाला पुतिन यांची राष्ट्रप्रेमी, राष्ट्रपुरुष आणि लोहपुरुष अशी छबी दाखवण्यासाठी वातावरण बनवण्यात आले. मॉस्कोसह इतर काही शहरात अचानकच बॉम्बब्लास्ट घडू लागले. यामागील कारण परंपरा हे भाग तुम्ही समजूनच चाला. चेचन्या या प्रांतातून पुतिनच्या विरोधातील विरोध बळावत असताना येथील नागरिकांना मुस्लिम आतंकवादी ठरवून देशातीलच एका प्रांताच्या विरोधात पुतिन यांनी आपलं सैन्य उतरून युद्ध घडवले. या प्रांतावर लादले गेलेले हे दुसरे युद्ध होते आणि त्या लढ्याचा आवाका खरंच युद्ध म्हणण्या इतका मोठा होता. रशियन सैन्याने प्रचंड तोफगोळा व हवाई हल्ल्यातून ग्रोझनी हे या शहराला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले. त्या काळात संयुक्त राष्ट्रांनी ग्रोझनीला पृथ्वीवरील सर्वात उद्ध्वस्त शहर असे जाहीर करून टाकले होते. या लढ्यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले किंवा विस्थापित झाले. परंतु पुतिन यांना जे अधोरेखित करायचे होते ते अधोरेखित करण्यात ते नक्कीच यशस्वी झाले. 2002 साली मॉस्कोतील एका थिएटरवर अचानक अतिरेकी हल्ला होतो. आत असलेले कित्येक नागरिक बंधक बनवले जातात आणि पुढे मारले देखील जातात आणि पुढे चेचन्या युद्धाची प्रखरता लगेचच वाढली जाते. हीच गोष्ट 2004 साली घडते. बेस्लान येथील एका शाळेवरती असाच काहीसा प्रकार घडतो. बंधक परिस्थिती निर्माण होते. अतिरेकी यात अत्याचारांची अगदी परिसीमा गाठतात. 300 पेक्षा जास्त मुले, प्रौढ व्यक्ती मारले जातात आणि पुन्हा एकदा चेचन्या युद्धाला प्रखरता मिळते आणि राष्ट्रपुरुष म्हणून पुतिनही तितक्याच प्रखरतेने रशियात पुढे येतात. 2009 पर्यंत चेचना प्रांत हा जळत राहतो आणि मग कुठं जाऊन या युद्धाची धग कमी होते. तोपर्यंत पुतिन रशियावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करून बसलेले असतात. रशिया कवेत घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. उत्तर गोलार्धात नॉर्वे, फिनलंड पासून खाली कॅस्पियन समुद्र, अगदी युरोप ते चीन अशा अकराळ विक्राळपणे पसरलेल्या रशियाला तब्बल 16 देशांच्या सीमांचा स्पर्श होतो. या देशाच्या पश्चिमेकडे जेव्हा लोक पहाटेचे दूध घालायला निघतात त्यावेळी पूर्वेच्या टोकाकडील लोक दिवसभराची कामं उरकून अंथरुणात निजलेले असतात. आता अशा देशावरती आपली हुकूमत गाजवण्यासाठी पुतिन यांनी अगदी आपल्या आड येणाऱ्या प्रत्येकाला काम दाखवले. पुतिनविषयी जागतिक पातळीवर लिहिणारी, बोलणारी, रशियाची स्फोटक परिस्थिती विशद करणारी असंख्य पत्रकार मंडळी जगभरातून एक एक करून गायब झाली आणि अचानकच गायब झाली. त्यांचं काय झालं हे कुणालाच कळत नाही. परंतु या गोष्टीचे धागेदोरे पुतिनशी जाऊन मिळतात हे साऱ्या जगाला माहिती असते. अशा पद्धतीने पुतिन यांनी कट कारस्थानाची इतकी मोठी कडी विणून ठेवली आहे
की त्या कडीचा फास कधी आपल्या मानेला लागल हे त्यांनाच माहिती नाही, आणि त्यातून सुटका व्हावी, त्यात अडकू नये यासाठी पुतीन यांना बारीक सारीक गोष्टींवरती तेवढंच लक्ष ठेवावं लागतं. हे पूप सुटकेस त्यातलंच एक प्रकरण. आणखी पुतीन काय करत असतील हे थोडंच म्हणावं लागेल.